Hello, this is my artifact episode number 1785. Yes. आजची तारीख आहे 7 जानेवारी 2019 आणि लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो केला होता 1 जानेवारीला केला होता. 1 जानेवारी नंतर 2 तारखेला मे बी नाही केलं कारण शायद लिस्ट मध्ये आहेच नाही. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सो आज आपल्याला खूप सारे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे. का एवढी गॅप काय झाली एवढी? वेल मी 2 तारखेचं तर नाही माहित 2 तारखेला का नाही केला मी, बट फ्रायडे पासून सांगू शकतो कारण 3, 4, 5 आणि 6 हे दिवस आहे ना मी वर्धेला होतो ऍक्च्युली. आणि वर्धेला गेल्यावर तर खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात वगैरे वगैरे. असं नाही रेकॉर्ड करू शकत होतो, असं नाही करू शकत नव्हतं, नाही करू शकत होतो, बट अनफॉर्च्युनेटली नाही केल्या. आय डोंट नो व्हाय जस्ट आय डिड दॅट. सो आपल्याला या सारा आर्टिफॅक्ट एपिसोड रिकव्हरी करायची आहे. अनदर थिंग इज दॅट की आता आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडची नंबर्स वाढून आले. म्हणजे करीब आता 1700 पर्यंत आलोय. 1700 आता 1800 कंटिन्यू करायचं. सो आपला डेटा मॅनेजमेंट प्रॉपरली ठेवावं लागेल. कारण कसं आहे की आताच माझी हार्ड डिस्क करप्ट झाली, ज्याच्यामध्ये खूप सारे आर्टिफॅक्ट एपिसोड होते, लेटेस्ट वाले आर्टिफॅक्ट एपिसोड होते. ती हार्ड डिस्क माझी झाली करप्ट. तर करप्ट झाली म्हणजे असं नाही का माझा डेटा वगैरे गेला, नो. त्याला तुझं रिकव्हर करावं लागेल, दॅट इज अ थिंग. बट त्या प्रोसेसला लागतो वेळ. ऍक्च्युली मी गेले 3-4 दिवस हेच करण्याचा प्रयत्न करत होतो. मी जेव्हा घरी गेलो होतो ना तर मी इंटरनेटवर बघितलं की हाऊ टू रिकव्हर, आणि त्याचं एक सॉफ्टवेअर होतं, त्या सॉफ्टवेअरवरून ते रिकव्हर होते. तर सॉफ्टवेअर मध्ये स्कॅनिंग करतो आणि युजली त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्कॅनिंगला वेळ लागतो ऍक्च्युली. सो आणि ते हार्ड डिस्क आहे, करीब 2 TB हार्ड डिस्क आहे आणि त्याला स्कॅनिंगला बहुत वेळ लागला ऍक्च्युली. इट वॉज टू मच. करीब त्याला लागले म्हणजे मी शुक्रवारी जसं घरी गेलो ना तर शुक्रवारीच लावली सरळ फाईल. तर शुक्रवारची रात्र, शनिवारची रात्र, रविवारची रात्र, सोमवार पर्यंत कंटिन्यू सुरू होतं. 87% पर्यंत कंटिन्यू 87%. येस. आणि मग त्याच्यानंतर लाईन गेली तर मग ते पूर्ण भस्कत झालंय. मी इकडे आलो, मग आता माझी ड्युटी आहे तर मला यावं लागेल स्कॅनिंग साठी. आपण बाबा थांबणार थोडी येते. सोनूला इन्स्ट्रक्शन दिले होते कसं असं कर, असं कर, बट लाईन गेली पूर्ण भस्का झाला तर मग पूर्ण वाया गेला. जाऊ दे, आपण पाहू समोर त्याला हे करतो ना. आता मी एक प्रकारे हे घेतो बॅटरी माझ्या लॅपटॉपची. लॅपटॉपची बॅटरी आल्यावर तर मग मी इथेच करीन. येस. पाहतो मग याला किती वेळ लागते का लागते, कारण याला रिकव्हर करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, स्पेशली आर्टिफॅक्ट एपिसोड आणि फोटोज. तर ते इम्पॉर्टंट रिकव्हर करणं इट वॉज रिली इम्पॉर्टंट. सो हे झालं आर्टिफॅक्ट एपिसोड डेटा मॅनेजमेंट. येस, मी याला एकदा प्रॉपर थोडंसं लक्ष ठेवेल. युजली आपल्याकडे एक बॅकअप ऑलरेडी आहे, बट तो बॅकअप करीब जुलै महिन्यापर्यंत आहे. जुलै आय डोंट नो समथिंग. लास्ट टाइम मी त्याचा बॅकअप घेतला होता तो गेला होता 2-3 महिन्या अगोदर. तो पूर्ण हार्ड डिस्क मध्ये म्हणजे 2 बॅकअप आहे ऍक्च्युली. एक आहे तो 2 TB हार्ड डिस्क आहे, त्याच्यामध्ये एक बॅकअप आहे ज्याच्यामध्ये पूर्ण आर्टिफॅक्ट एपिसोड आहे प्लस मूवीज वगैरे सगळंच आहे. आणि त्याच्यानंतर एक बॅकअप आहे तो हार्ड डिस्क मध्ये आहे 1 TB हार्ड डिस्क वाली. तर त्याच्यामध्ये ओनली आर्टिफॅक्ट एपिसोड आणि फोटोज आहे. तर ते मी लास्ट आणि ते वापरत नाही, युजली वापरत नाही म्हणजे युजली बॅकअप साठीच आहे. इट वॉज समथिंग वॉज गोना हॅपन, तर त्यासाठी आपण त्या सिच्युएशनच्या वेळेस आपण त्याचं युटिलाइज करू शकतो. बट टिल देन इट वॉज रिअली लास्ट ऑप्शन. बट त्याचा बॅकअप काढणं इम्पॉर्टंट होता, तर मी अगोदर बॅकअप काढून ठेवला. बट
त्याच्यामध्ये लेटेस्ट वाला जी अपडेट आहे ती नाहीये त्याच्यात. ते एक टिपोल आहे हार्ड डिस्क मध्ये, ती घरी आहे माझ्या या वर्धेला लॉकर मध्ये लागून आहे एकदम. Yeah, it was really important to me, so that's why I didn't do that. थंडी खूप आहे. Yeah, it was so much extreme थंडी. नागपूरमध्ये त्या दिवशी गारा पडल्या डूड बहुत आहे. सो सुरुवात करू. लास्ट टाइम आपण 1 तारखेला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता, तर 2 तारखेला आपण सुरुवात करू. 2 जानेवारी 2020. येस. आणि 2 तारखेचा वार होता थर्सडे, गुरुवार होता. आणि गुरुवारी आय डोंट नो मी आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही रेकॉर्ड केला, कारण मी तर घरीच असायला पाहिजे रूमवरच. गुरुवारी मी सकाळी उठलो, ऑफिसमध्ये गेलो, ऑफिस मधून आल्यानंतर काय केलं मी, काहीच आयडिया नाही, लिटरली कुछ भी नाही. गुरुवारी मी काय केलं रे, नथिंग एट ऑल, कुछ भी नहीं. पूरा व्हाइट वॉश हो गया, कुछ भी नहीं पता उस दिन काय. अरे 4-5 दिवस झाले. आणि ऍक्च्युली त्या दिवशी असं काही स्पेशल झालं असं तेव्हा मी काहीतरी सांगितलं होतं. जसा 31 तारखेला मी डीजे मध्ये गेलो, नाचलो वगैरे, समथिंग ऑल दिस थिंग्स हॅपन्स. बट आता 2 तारखेला वगैरे का झालं, कारण माझ्यासाठी असं काही स्पेशल दिवस होता नाही. सो आय डिडंट नो दॅट. युजली आपल्याला अशाच गोष्टी लक्षात असते ज्या गोष्टी आपल्यासाठी स्पेशल असते. ज्या काही गोष्टीमध्ये असं काही कॉमन नसते, इट वॉज समथिंग रिअली, तर ते फोगॉट होऊन जातात. मी प्रयत्न करून राहिलाय, बट आय डोंट नो असं काही फारसं काही झालं. मला एवढं माहित आहे की मी सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आल्यानंतर मोबाईल मध्ये काही किचर काचर केलं असेल, या, आणि देन आय वेंट टू स्लीप. या, इट वॉज नथिंग हॅपन्ड. त्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला असेल रेकॉर्ड, कारण मी खूप जास्त थकलेलो असेल आणि आल्याबरोबर झोपलो. त्याच्यानंतर मग शायद 10-11 वाजता उठलो असेल. सो इट माइट बी. So till then everything is fine, is good. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1785. Right now we are at Nagpur, Maharashtra. Yeah, गुरुवारी पण मी नागपूरलाच होतो. Thank you. Hello. This is the My Artifact episode number 1787, 84, 85. 85, 86, 87, yes. 1787. आजची तारीख आहे 7 जानेवारी 2019. आता वाजले दुपारचे 11:30 वाजले. यस. गेले मी खूप दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले. सो युजली मी आर्टिफॅक्ट एपिसोडची रिकव्हरी करत आहे. ओके. सो आता आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तो आहे सॅटर्डे, म्हणजे 4 जानेवारी 2020. येस. आणि 4 तारखेला काय केलं, 4 तारखेला ऍक्च्युली सुट्टी होती. येस. ऍक्च्युली ऑफिसमध्ये कोणी प्रोजेक्ट वगैरे काही सुरू नाही आहे. सो आणि युजली ट्रेनिंग सुरू आहे. सो आरामात काम असतं. सॅटर्डे संडे सुट्टी. सो मी शुक्रवारी गेलो. आता युजली कसं, आता शनिवारी रविवार सुट्टी असते ना, तर मला किती दिवस भेटते, जेव्हा माझी मॉर्निंग शिफ्ट आणि सेकंड नाईट शिफ्ट असेल ना, तर तेव्हा कसं होते की तेव्हा मला शुक्रवारची रात्र, म्हणजे कसं आहे की मी माझं ऑफिस करून मी घरी जाईल. शुक्रवारची रात्र, ओके, शनिवारचा पूर्ण दिवस, शनिवारची पूर्ण रात्र, रविवारचा पूर्ण दिवस, रविवारची पूर्ण रात्र आणि सोमवारचा अर्धा दिवस. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला करीब 2-3 दिवस भेटते घरीला, शनिवारी सुट्टी असली तर. आणि जाणे इम्पॉर्टंटच होतं, कारण मला ते हार्ड डिस्कची रिकव्हरी करायची होती. कारण हार्ड डिस्क खराब झाली आहे, तर त्यामुळे त्या प्रोसेसिंगला वेळ लागतो. तर माझ्या लॅपटॉप तेवढं सांभाळू शकत नाही, कारण लॅपटॉप त्याची बॅटरी नाही, तो केव्हा डेड होऊ शकतो. तर मग विचार केला की आपण घरी जाऊन वगैरे त्या प्रोसेस करू का. आणि ऑफकोर्स त्या प्रोसेसला खूप वेळ लागला. ऍक्च्युली करीब 4 दिवस लागले. कंटिन्यू तो सुरू झाला. 4 दिवस मध्ये स्कॅनिंग सुरू होती. त्या स्कॅनिंग मध्ये त्यांनी 87% स्कॅनिंग केली. आणि मग त्याच्यानंतर मग लाईन गेली, तर मग ते भसकलं. आणि आता मी होतो नाही, आणि आता मी इकडे येऊन गेलो. मग
त्याला मग पुन्हा लावणं ते पूर्ण एकटिक काम होतं. समजा जर कोणी वगैरे केलं असतं, सोनूनी वगैरे केलं असतं तर ते पूर्ण भसकवलं असतं. म्हणलं राहू दे, मला काढून ठेव म्हणलं हार्ड डिस्क. ओके, आता मग माझं लॅपटॉप वगैरे तर लॅपटॉपमध्येच रेकॉर्ड करेन. या सो शनिवारी काय झालं, व्हॉट विल हॅपन शनिवारी. शनिवारी आहे ना, आईनी हे पण होते सांबार वडे. सो मी जेव्हा घरी गेलो ना, आई काही ना काही बनवते. आईलाही मात्र खूप खुशी होती, पोरगा आला तर त्याला मस्त खाऊ घालावं, आणि मी पण मस्त मस्त दाबून खाल्लं. सो आईने मस्त सांबार वडी केली होती, तर मी मस्त सांबार वडी खाल्ली. त्याच्यानंतर मग घरीच होतो. येस, मी मित्रांसोबत जास्त हँगआउट नाही केला या वीकेंडमध्ये. व्हाय, कारण सगळे मोस्ट ऑफ जण बिझी आहे या, आणि युजली आपण असं काही म्हणलं की चला बा कुठे वगैरे ट्रिपला चला, टूरवर चला किंवा, तर आपले असं म्हणणं काफी एक प्रकारे वेगळंच होऊन जाईल. कारण आता विषय लागला, श्रुती काय लागली, मी एक प्रकारे लागलोच आहे, राहुलही लागला. येस, आता कसं आहे, बादल, पिंटी, वैभव या तिघा जणांना लागणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण या मोमेंटमध्ये त्यांना पढाई करणं, आणि पढाई केल्यानंतर त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं, आणि लवकरात लवकर जॉब गेन करणं इम्पॉर्टंट आहे. जरी आपण फक्त एका दिवसासाठी ये म्हणलं किंवा चाल म्हणलं टूरवर, तरी ते पॉसिबल होऊ शकत नाही. व्हाय, कारण नाही का, प्रत्येकाची मेंटॅलिटी समजून घ्यावं लागेल. समज जर मी असं म्हणलं बाबू टूरवर चालला, आणि समज जर पिंटीने म्हणलं अभि नाही यार पढाई करायची, तर माझ्यासाठी काही रिझनच होऊ शकतो. मी असं म्हणू शकत नाही अभि पढाई साईडला ठेवून चाल ना आपण टूरवर जाऊ. सो इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिली ऑड. या इट वॉज लाईक एक प्रकारे बहुत बेकार रिझन आहे की त्याला पढाईपासून दूर ठेवू आणि चालू माझं टूरवर. हे असं तर काही, प्रत्येकाची इच्छा राहते डेफिनेटली. येस, जर मी आलं तर असं कोणी म्हणणार नाही का असं वगैरे नाही, बट हे आपल्याला समजून घ्यावं लागते ना की आता या लोकांना आता जॉबची अति जास्त गरज आहे, कारण त्यांचं वय होत आहे आणि यांना जॉब पाहिजे नसतं. सो बेसिकली या गोष्टीसाठी त्यांना पढाई करणं इम्पॉर्टंट आहे. जाऊ दे, मी आता त्या पढाई आणि त्याच्याबद्दल फारसं काही जात नाही. त्यामुळे मी मित्रांसोबत जास्त टाइम स्पेंड नाही केला. युजली मी संध्याकाळीच गेलो फक्त फिरण्यासाठी. टिल मी दिवसभर घरीच होतो. पिक्चर पाहायला मी घरी, म्हणजे आता घरी असल्यावर मग राहतेच. मग याच्या आपाजीला आणणं, या आपाजी आले होते. त्याच्यानंतर ऍक्च्युली सकाळीच तर मी करीब 9-10 वाजता झोपून उठलो. त्याच्यानंतर मग दिवस किती, त्याच्यानंतर सांबार वडी खाल्ल्यानंतर मग आरामात आप्पाजीला आणलं. त्याच्यानंतर आंघोळ केल्यानंतर संध्याकाळ झाली. येस, मग त्याच्यानंतर मी थोडंसं गेलो ग्राउंडवर मित्रांसोबत थोडंसं हँगआउट करायला, थोडंसं टेनिस वगैरे खेळायला थोडा वेळ थांबलो त्यांच्यासोबत 7 वाजेपर्यंत. त्यानंतर पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे केलं, एखादी पिक्चर, लॅपटॉप वगैरे थोडा कम्प्युटर खिचडला, अँड देन आय वेंट टू स्लीप. असं फारसं काही नवीन वगैरे झालं नाही. इट वॉज नथिंग. येस, मला एक प्रकारे यांच्यासोबत बोलायचं होतं. आता मी चाललोय गोव्याला. दॅट इज द थिंग आय एम गोना टेल यू, की आता फरवरीमध्ये 6 ते 11 फरवरी या दरम्यान आम्ही चाललोय गोव्याला. मी, सोनू, बिट्टू, त्यानंतर सोनूताई आणि आशिषदादा, आम्ही 5 जण आम्ही चाललोय गोव्याला. युजली सोनूताई आणि आशिषदादा या दोघा जणांचाच एक प्रकारे प्लॅन होता की ते केरळला जाईल. ओके, मग त्यानंतर गोव्याला जाणार होते. हे या दोघांचाच प्लॅन होता. बिट्टू म्हणाला की आम्ही पण येऊ का सोबत, तर म्हणे ठीक आहे म्हणे, या म्हणे तुम्ही डायरेक्ट गोव्याला येऊन जा म्हणे. सो मग आम्ही कसं प्लॅन केला वगैरे आणि सरळ गोव्याला आम्ही जाऊ. आता गोवा जरी म्हणलं तर पैसे म्हणलं ती अति जास्त लिटरली. म्हणजे जेव्हा मी असं कॅल्क्युलेट केलं ना आणि बघितलं, म्हणजे जे माझे ऑफिसचे कलिग आहे, जे लोक गोव्याला गेले, तर त्यांना विचारलं तर ते म्हणे की ऍटलिस्ट तुम्ही गोव्याला जाताल ना, तर तुम्ही ऍटलिस्ट तरी 15,000 रुपये प्रति पर्सन या हिशोबाने जा म्हणे. तसं नाही झालं पाहिजे. इथे तुम्ही कमी खर्च एक्सपेक्ट केला आणि तिथे गेल्यावर भेटलं काहीतरी वेगळं. सो आणि मी पण असा विचार करून आलाय की ऍटलिस्ट 15,000 रुपये प्रति पर्सन या हिशोबानेच आपण वगैरे समोर प्रोसीड करू. सो याच्यासाठी नाही का मी थोडंसं कॉशियस आहे, कारण नाही का या लोकांनी नाही का करीब तिकीट बुक केली, तिकीट बुक झाली करीब 10,000 त्याच्यानंतर सगळ्यांची. येस, त्याच्यानंतर 10,000 राहण्याचा खर्च झाला फक्त 10,000. येस,
त्याच्यानंतर राहणंच झालं, त्याच्यानंतर खाणं पिणं, तर ते येईल 10,000 रुपये. म्हणजे टोटल ओव्हरऑल खर्च होऊन राहिलाय करीब 30,000 रुपये सगळे मिळून, या 5 जण मिळून. जे की मला काफी ऑकवर्ड वाटून राहिलं की चला 30,000 रुपये कसं काय मॅनेज होऊन राहिलं या अडचणचं. सो त्याच हिशोबाने मी नाही का आशिदासोबत भेटायला प्रयत्न केला, बट ते काही पॉसिबल झालंच नाही, कारण घरी एवढे काम होते, असं तसं करायचं होतं वगैरे वगैरे. आणि असं नाही का, आणि हे लोकच खर्च करून आले. ओके, बिट्टू आणि सोनूताई. मी म्हणलं हे बघा, म्हणलं खर्च माझ्याकडून पण झालाय पाहिजे. म्हणलं बेसिकली मी पण नाही का माझ्याकडून पैसे काढून ठेवतो. आता माझी सॅलरी येईल तर सॅलरीमधून 10,000 रुपये काढून ठेवीन आणि त्याच्यानंतर वडिलांच्या याच्यातून 10,000 रुपये घेऊन घेईन. सो बेसिकली 20,000 रुपये राहील आणि कोणाला वाटलं असं मी देऊन देईन आणि त्याच्यानंतर जायच्याच पुन्हा 10,000 रुपये घेईन, कारण समोर लागू शकते. सो या तर या हिशोबाने गेलं ते इट विल बी रिअली गुड. तर त्यावेळी आपण बरोबर जाऊ शकतो. सो प्रयत्न आपला हाच सुरू आहे. पाहू आता तिथे गेल्यावर काय सिच्युएशन अशाप्रमाणे काय होते, कशाप्रमाणे आपण पैशाची व्हेरिफिकेशन करतो. आणि असं नाही का फक्त आशिष दादावरनं बिट्टूवरच खूप जास्त पैशाचा मोजा आला पाहिजे असं नाही. बेसिकली मी बरोबर कॅल्क्युलेट करत आहे आणि प्रॉपरली सगळ्यांना इक्वल अमाऊंट मध्ये पैसे खर्च झाला पाहिजे, याच हिशोबाने आपण प्रयत्न करू. आणि मला अजून जास्त लाज वाटत आहे, कारण कसं की मी जॉबवर लागलो आहे, 2 वर्ष जॉब करून राहिलो आहे, बट तरीही मी माझ्या बहिणीचा खर्च सांभाळून नाही शकून राहिलो आहे. सो मला काफी एक प्रकारे असं वाटत आहे की चला मी जे काही कमवून राहिलोय त्याचा काही अर्थच नाही. असं या असं एक प्रकारे विचार करणं एक प्रकारे स्वाभाविक आहे, असं काही हे नाही. बट युजली मला गोव्याला जायचं असं काही माझं काही प्लॅन होत नाही. आणि युजली मला गोव्याला जायचं की असं एकदम असं काही होतं नाही इंटेन्शन की मी गोव्याला जाईल. बट कसं आहे की मी एव्हरी टाइम नाही का घरच्या फॅमिलीच्या प्लॅन मध्ये डिच करतो. या म्हणजे कसं बिट्टू सोनूताई वगैरे या लोकांनी काही प्लॅन बनवला ना, तर युजली मी जात नाही, अवॉइड करतो. व्हाय? कारण युजली मला फॅमिलीसोबत एवढा फारसा टाइम स्पेंड करणं युजली आवडत नाही. आता कसं आहे की गोव्याचा प्लॅन आहे खूप मोठा, आणि जेव्हा नाही का गोव्याचं नाव घेतलं तेव्हा नाही का सोनू बिट्टू खूप जास्त एक्साइटेड झाले, चलो 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 चलो. आणि समजा जर मी त्या सिच्युएशनच्या वेळेस समजा मी नाही म्हणलं असतं, जे की मला माहित आहे की समजा आता कारण मला खर्च आहे, मला आता ते फिल्म मेकिंग कोर्ससाठी 15,000 रुपये खर्च करायचे आहे, तर त्या सिच्युएशनसाठी नाही का मी पहिले पैसे वाचून ठेवले होते. का आता या महिन्याची सॅलरी येईल 10,000 रुपये, वडिलांकडून 5,000 रुपये मागेन आणि माझा कोर्स स्टार्ट करीन. बट कसं आहे की आता इथे गोव्याचा प्लॅन बनला आहे, आता गोव्याचा प्लॅन बनला आहे तो या महिन्याची सॅलरी पुढल्या महिन्याची सॅलरी तर ते पूर्ण गेली त्याच्यातच. ते त्यानंतर आता मला पुन्हा आता 2 महिने थांबावं लागेल त्यासाठी. आणि बट कसं समजा त्या सिच्युएशनला समजा मी डिच केलं असतं, मी समजा नाही म्हणलं असतं तर सोनू नाही आली असती आणि बिट्टू नाही आला असता, तर मग तो एकदम प्लॅनच फ्लॉप झाला असता. मग ते सोनूताईंनी आशिषदास 2 जण गेले असते. आणि हे सगळं झालं असं माझ्यामुळे, आणि सगळा ब्लेम आला असं माझ्यामुळे, कारण मोरूमुळेच आपण गोव्याला नाही गेलो वगैरे वगैरे. आणि मला असं वाटलं नाही का माझ्यामुळे असं काही झालं पाहिजे, असं मला नाही वाटलं. सो आणि मी पण अगोदर कधी गोव्याला गेलो नाही, आणि आय ऑल्सो वॉन्टेड टू एन्जॉय. सो म्हणलं ठीक आहे, आता आपण इथपर्यंत आलोच आहे तर त्यांचीच एन्जॉय बघू, आपण करून घेऊ. थोडा वेळ होईल, थोडा 2 महिने आपल्याला वाट पाहावी लागेल, चलो आपण मॅनेज करून घेऊ, पाहून घेऊ. आता गोव्याला जरी म्हणलं तिथे खर्च लागणारच आहे. सो जे लोक जॉबवर राहाय नाही किंवा त्या लोकांना कसं पैशाची किंमत समजत नाही, त्या लोकांना गोवा म्हटलं कसं एक प्रकारे असं खूप असं वाटते की चलो खूप एन्जॉय करू वगैरे वगैरे. म्हणजे जॉबवर असं त्यांना पैशाची व्हॅल्यू माहित आहे, ते लोकांना माहित असते कसं जर आपण गोव्याला जाऊ तर पैसे किती खर्च होईल, हाऊ वी गोना मॅनेज वगैरे या साऱ्या गोष्टी. कारण कसं आहे जेवढा पैशात गोवा होते तेवढा पैशात त्यांचं असं खूप मोठी अशी काही गोष्ट घेणं होते. कारण मला गोव्याला गेलं तर प्रति पर्सन जर 15,000 रुपये जरी म्हणलं तर 15,000 रुपयाची व्हॅल्यू खूप आहे. ऍक्च्युली या मुवमेंटमध्ये 15,000चा एक मोबाईल घेऊ शकतो मी. बट या कधी कधी नाही का आपलं स्वतःसाठी न तर दुसऱ्यासाठी पण एक प्रकारे थोडं कॉन्ट्रीब्यूट करावं लागते. आणि आता सगळेजण एवढे एक्साइटेड आहे, सोनू आहे, बिट्टू आहे, सो चलो बा आता आपणही जाऊ, असं काही नाही. सो लेट्स गो. So this is the end. This is all these things happened in the 4th January 2020. Right now we are at वर्धा महाराष्ट्र. या दिवशी वर्धा सुट्टी होती त्या दिवशी.
शनिवारी मग मी संध्याकाळी थोडस ग्राउंडवर गेलो, थोडस टेनिस वगैरे खेळलो. माहीत पडलं माझ्यामध्ये जो स्टॅमिना आहे तो खूप कमी झाला आहे. युजली आता पहिले मी खूप स्फूर्तीने खेळत होतो, पण आता तेवढी स्फूर्तीने खेळू शकत नाही. बट असं नाही की मी खूप जास्त फुगलोय वगैरे, बट जे काही आहे ना माझ्यामध्ये, जे काही राईट ना, माझी बॉडी त्या वेळी इम्प्रूव्ह नाही होऊन राहिली. अगोदर मी खूप खेळायचो होतो वगैरे, त्या वेळेस नाही का माझी बॉडी एक प्रकारे म्हणजे उद्या पण सकाळी सांगायचं. बरं दादा, ठीक आहे. डब्बा आलाय माझा, भूक लागली म्हणजे. थंडी पण लय आहे, बहुत ही भयानक थंडी आहे. सोफ्यावर झोपलो मी भाऊ, खाली कसं काय झोपणार आहे, एकदम असं फरशी अशी जोरदार थंड पगली जाऊन जाते. ओके, मग this is all these things happened in the 4th January 2020. Right now we are at Varda, Maharashtra. Yes, and thank you. Hello, this is the My Artifact episode number 1788. Yes, 1780 is 485, 86, 87, 88. Yes. My Artifact episode number 1788. आजची तारीख आहे 7 जानेवारी 2020. आता वाजले दुपारचे 11:15 वाजले आहे. गेले आपण 3-4 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केले, तर आपण त्याची रिकव्हरी करून राहिलोय. यस, सो लास्ट टाइमचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तो आहे, आता आपल्याला आर्टिफॅक्ट रेकॉर्ड करायचा आहे तो आहे 5 जानेवारी 2020. 5 तारीखला होता रविवार. फर्स्ट ऑफ ऑल, त्या दिवशी आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? रविवारी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? कारण युजली मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत होता, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड पॉसिबल होत नाही, कारण तेव्हा मी वरती लागतो. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी नाही आपल्याला वरती जावं लागत होता, आणि वरती भयानक थंडी होती. इट वॉज सो मच एक्स्ट्रीम. येस हो, आणि थंडी म्हणलं तर अरे बापरे, आपण असं होऊ शकत नाही कसं कानासमोर मोबाईल घेऊन असं बोलू वगैरे, हात एवढे एकदम फ्रोझन होऊ शकते. आणि कसं विदर्भमध्ये नाही का, जे काही गोष्टी एकदम एक्सेसिव्ह फॉर्मॅटमध्ये होते, म्हणजे पाणी पडला तर अति होते, थंडी पडली तर अति होते, ऊन पडली तर अति होते. इथं सगळं अतिच होते. इथे काही असं नॉर्मल वगैरे काही राहत नाही. आणि आता थंडीची एकदम लहर सुरू आहे. अरे थंडी म्हणजे अरे गारा पडते इथे मित्रा, एवढी भयानक थंडी नाही. पण बाकीच्या ठिकाणी तर अति आहे. जर मी विचार केला रशियामध्ये किंवा चायनामध्ये, तिथे तर बरफ पडते. ते लोक कसे काय सर्व्हाइव्ह करतात असं विचार करते. या थिंक लाईक व्हॉटएव्हर. रविवारी काय झालं? रविवारी मी सकाळी उठलो आणि त्यानंतर मग सोनूताईकडे गेलो. आप्पाजी आले होते आणि आप्पाजीला सोनूताईकडे जायचं होतं, त्या सासरी बघायचं होतं वगैरे कशा काही गोष्टी. तर सकाळी उठलो आप्पाजी सोबत, मग मी त्यांच्या सोनूताई सासरी गेलो. ओके, तिथे नाश्ता केला. घरी उठलो, घरी नाश्ता केला होता. त्याच्यानंतर तिथे गेलो, तिथे नाश्ता केला. तिथे गेल्यानंतर मग थोडा वेळ ते बोललो वगैरे समथिंग. आप्पाजीच बोलले ते मोठ्या मोठ्याच्या गोष्टी वगैरे. मग त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग थोडस शेंगा खाल्ल्या, जेवण केलं, झोपलो. संध्याकाळी मग आप्पाजींनी तुरीच्या शेंगा आणल्या होत्या, तर ते प्रीत्याकडे पण न्यायच्या होत्या. मग संध्याकाळी मग प्रीत्याकडे पण गेलो. आणि मग मला याचा कॉल आला सुबोधचा, म्हणे राहुलचं हे आहे म्हणे, मला हे आहे म्हणे, रिसेप्शन आहे म्हणे, येऊन जा म्हणे. तर रिसेप्शन आहे कोणाचं आहे मला काहीच आयडिया नव्हती राहुलचं आहे म्हणून. राहुल आपल्या डीजे, त्याचं रिसेप्शन ऍक्च्युली. मला वाटलं ठीक आहे मी येऊन जा म्हणलं डायरेक्ट. पण ताईने कसा फोर्स केला की म्हणे जेवून जा म्हणे. तर मग मला जेवून जावं लागलं. मी आणि आप्पाजी आम्ही दोघे जण होतो. तिथे मस्त भात आणि त्यानंतर मसाल्याचे वांगे वगैरे खाल्ले.
आणि मग त्याच्यानंतर आलो आणि त्याच्यानंतर मग मी तयारी वगैरे म्हणजे मी आज गेटअप मध्ये गेलो या, म्हणजे मला असं फारसं काही एकदम आयडिया नव्हती का आपण एक प्रकारे चांगल्याने जावं म्हणून. तर मी याच स्वेटर आणि हेच शर्ट आणि ते फक्त खाली जीन्स, यस फक्त या गोष्टी घेऊन मी तिथे लग्नाला गेलो. आणि म्हणजे कसं की आपल्यासाठी वगैरे नाही का हा गेटअप वगैरे ठीकठाक वाटते, बट लोकांसाठी नाही का हा गेटअप इट वॉज नॉट रिली गुड. बादल म्हणे की तू कसे कपडे घालून आला म्हणे या. आणि लिटरली खरंच मी त्या गोष्टी काहीच तयारी नाही केली. आता मला काहीच आयडिया नव्हती राहुल हे होतं वगैरे वगैरे ऑल दिस. मी जस्ट लाईक आपण आपली थंडी पाहू की आता या, म्हणजे मला वाटलं खरंच तो पॉईंट खरंच म्हणजे त्याचा पॉईंट खूप व्हॅल्यू होता, कारण मी असाच गेलो. यस आता तुम्ही सांगा बरं, म्हणजे हा गेटअप खूप बेकार आहे, एक स्वेटर आहे, बट ऍक्च्युली कसं दुरून पाहिलं फारसं कळत नाही का. इथे हलकासा एक छेद आहे, इथे हलकासा एक छेद आहे, दिसून राहिला नाही माहित नाही, बट या इथून इथे पण एक छेद आहे. यस सो माझे हे जे स्वेटर आहे हे थोडंसं फाटून, आणि मला रिग्रेट तरी मी काऊन घालत आहे, कारण मला स्वेटर अति जास्त आवडते आणि या स्वेटरसाठी मी 800 रुपये खर्च केले. आणि जे की मला काफी एकदम खूप बेकार परिस्थितीमध्ये हा स्वेटर भेटला, तर त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे की साला 800 रुपये खर्च केले, साला असं घटिया क्वालिटीचं स्वेटर भेटलं. त्यामुळे नाही का तर मग मी कसं एक प्रकारे आता जाऊन आता ते एका मागच्या वर्षी घेतलं होतं, आता मग वॉटेव्हर. तरी हे आपलं स्वेटर आहे आणि इट वॉज रिली गुड फॉर मी. मला आवडते हे स्वेटर, याचं ब्लॅक कलर. आता थोडं खर्च करावं लागेल. 26 तारखेला 26 जानेवारीला इथे मॉलमध्ये नागपूरमध्ये खूप ऑफ असतो. यस तर इथे मी थोडसा खर्च करीन असं थोडस काही गोष्टी वगैरे घेईल. गोव्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, काही शॉर्ट्स आहे, त्याच्यानंतर काही खर्च तर वगैरे आता तर करावा लागेल. त्यानंतर तिथं मग रिसेप्शनला गेलो. रिसेप्शन वॉज गुड या, बट असं वाटलं की ते रिसेप्शन मध्ये असं फारसं काही म्हणजे लक्झरी किंवा लॅविस वगैरे असं काही वाटलं नाही. युजली मी असं एक्सपेक्ट केलं होतं की राहुलच्या रिसेप्शनला एक प्रकारे खूप जबरदस्त राहील वगैरे, खूप म्हणजे एक जबरदस्त लॉन राहील, मस्त एक चांगला गेटअप, आणि त्याच्यानंतर मग मस्त प्रॉपर स्टेज वगैरे, मस्त खाणं, इट वॉज गुड या. कारण तो नेहमी कसं एक प्रकारे अमीरच आहे ना, चांगला, त्याचे वडील ते एक प्रकारे पॉलिटिशियन आहे. आणि अरे त्याच्या घरचा डीजे भाऊ रात्री 11:15 वाजेपर्यंत वाजला. 11:15 जे की मॅक्सिमम लिमिट आहे 10 वाजेपर्यंत. तर विचार कर की, आणि तरी 11:15ला ते थांबवा तरी तयार नव्हते, बट ते आजीच्या एक प्रकारे त्यांचा वाढदिवस होता, त्यामुळे वाढदिवसासाठी डीजे थांबवायला लागला. नाही तर बहुत भयानक काम असं. म्हणजे कसं आहे की ज्यावेळी आम्ही ताईचं लग्न केलं आणि ताईच्या लग्न ज्याप्रमाणे जे क्वालिटीचा दर्जा होता, इट वॉज सो मच गुड या, ऍज कम्पेअर टू राहुलचं लग्न. या राहुलच्या लग्नात वगैरे असं काही फारसं काही होतं नाही. घरासमोरच मंडप टाकला होता आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे स्टेज आणि वगैरे. जाऊ दे, आता जे काही आहे हे डिपेंड करते खर्च किती केला त्या लोकांनी, जे काही खर्च. आता रिसेप्शन आहे, लग्न थोडी आहे. आता ताईचं लग्न होतं रिसेप्शन मध्ये जे काही हा, मला काहीच आयडिया नव्हती, लिटरली काहीच आयडिया नव्हती. जोपर्यंत मी नाही का तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत मला काहीच आयडिया नव्हतं का राहुलचं आहे म्हणून. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा रिअलाइज झालं, अरे यार, अरे राहुलचं हे आहे का रिसेप्शन. ओ माय गॉड, राहुल डीजे. सो ठीक आहे, काही बात नाही, चलो कोई बात. मग तिथे गेलो, तिथे मस्त जेवलो वगैरे नाही, कारण ऑलरेडी खूप खाल्लं होतं. सकाळी 2 वेळा नाश्ता, त्याच्यानंतर मटण, त्यानंतर ताईकडे मसाल्याचे वांगे, एवढं सारं केल्यानंतर संध्याकाळी लग्नामध्ये खाणं मी मेलो असतो समजा खाल्लं तर. कारण युजली मी पुन्हा ढेकर देऊन राहिलो होतो, खूप गॅसेस सोडून राहिलो होतो मागे, धड पाणी पिऊन राहिलो, गॅसेस सोडून राहिलो. सो
जास्त काही खाल्लं नाही. युजली मी गुलाबजामुन खाल्ले फक्त. त्या गुलाबजामुनची आठवण आली, भूक लागली आणि गुलाबजामुन खाऊशी वाटतंय. मग त्यानंतर ढोबळे आणि प्राचीला सोडून दिलं. त्यानंतर मग आम्ही वापस पुन्हा आलो, कारण आम्हाला माहिती होतं डीजे वाजणार आहे रात्री. तर त्यानंतर मग आम्ही आलो. नंतर मग मस्त नाचलोय. इट वॉज म्हणजे कसं की सगळ्या लोकांचं लक्ष आपल्याचकडे होतं, आमच्या ग्रुपकडे. आम्ही ज्या ऑडियन्सशी नाचून राहिलो होतो, इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली ऑसम. येस. आणि हे खरंच नाही का, खूप जबरदस्त नाचलो आम्ही सगळेच जण. म्हणजे मी, वैभव, पिंटी, त्यानंतर पिंटीचा हात उठून होता त्यामुळे तो दुरूनच होता. त्यानंतर वन मॅन विकी भाऊ, अरे बापरे, विकी भाऊ तर जोरदार. सो या, तर मग त्यावेळी आम्ही तिथे एन्जॉय केला. इट वॉज गुड. या, संध्याकाळी आलो आणि वेळ झाला होता आणि बहुत थकलो होतो. सो फारसं काही झालं नाही त्यावेळेस. आर्टिफॅक्ट रेकॉर्ड करणं वॉज नॉट रिअली गुड. या, कारण थंडी बाहेर एवढी होती आणि थकलोय खूप जास्त होतो. असं अंग टाकलं झोपलो रे. सो दिस इज ऑल दीज थिंग्स हॅपन्ड इन द 5th January 2020. संडे होते त्या दिवशी. मी होतो वर्धेला. दिस इज माझा आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1788. Yeah. Right now we are at Nagpur, Maharashtra, but वहाँ भी वर्धेला होता.